चला पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या सामन्यासाठी पंचांची भूमिकेत दिसतील आपल्याला निखिल यादव आणि विजय. चला पंचांच्या भूमिकेत दिसतील आपल्याला थोडंसं ह्या सामन्यापुरतं तिन्ही पंचांना रेस द्यायचा आहे, म्हणून पंचांच्या भूमिकेत दिसतील आपल्याला विजय झावरे आणि निखिल यादव. गोलंदाज सुरुवात करेल मंदार स्मृती संघाचा एक दर्जेदार गोलंदाज, या सेक्टरमधील एक दर्जेदार गोलंदाज अमोल. त्याच्या समोर फलंदाज आहे मितेश, 9 सेकंडला भावेश. आणि हा चेंडू पहिलाच फटका रिव्हर्स स्वीप. काय आत्मविश्वास आहे फलंदाजामध्ये. पहिला चेंडू कुठलाही वेट अँड वॉचचा तिथं प्रतिक्रिया बघायला मिळाली नाही. फलंदाजाच्या माध्यमातून डायरेक्ट रिव्हर्स स्वीपने सुरुवात करतोय. एका धावेने संघाच्या धावसंख्येला सुरुवात करतोय. श्रीगणेशा करतोय, प्रारंभ करतायत शिवनेरी संघाचा फलंदाज मितेशाच्या माध्यमातून. पुढील चेंडू नवीन फलंदाज भावेश याच्यासाठी, एक अनुभवी फलंदाज, त्याच्यासमोर एक तेवढा दर्जेदार गोलंदाज अमोल वर्सेस भावेश अशी चकमक. आणि हा चेंडू एक यथोचित मारा अप्रतिम चेंडू, वेगावरती स्वार गोलंदाज आहे आणि तेवढाच कंट्रोल आहे. लाईन लेंथ परफेक्ट ऑन दॅट ॲट द टाइम. आणि पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. दोन्ही फलंदाजांनी एकेरी स्वरूपात धाव मिळून आपलं खातं खोललंय, संघाला पोहोचवलंय 2 वरती. अमोल ऑन द बॉलिंग मार आत्ता मात्र डावखरा त्याचा फलंदाज स्ट्राईकला येतोय. थोडीशी डोकेदुखी असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी, कारण हे दोन्ही लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे. आणि दिस टाइम ही ट्राय टू दॅट स्वीप दॅट लेग साइड. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. प्रयत्न चांगला होता, एक्झिक्युशन मात्र परफेक्ट नव्हता आणि फलस्वरूप काय होतं, फक्त एक धाव मिळतीये. अमोल नेक्स्ट डिलिव्हरी. 3ला 3 सिंगल आल्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकार येतोय. ह्या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 7 वरती. तसेच श्री निखिल निखिल जाधव यांचं आगमन होते, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. त्याने समालोचन कक्षात आसन सोडण्यासाठी यायचं. आता मात्र फाईन स्वीप केलाय. आता मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न, पण वेल रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कॉलिंग, दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेळ बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली जाते, एक महत्वपूर्ण धाव, कारण सिंगल्सने देखील संघ पुढे सरसावतो. एक धाव खूप महत्वपूर्ण ठरतात. महत्वपूर्ण काय आहे तर आपला स्कोर बोर्ड हलता ठेवला जातोय. आणि सगळ्यात महत्वाची बाब, कारण एक अमोल दर्जेदार गोलंदाज आहे, त्याच्या अगेन्स्ट एकाच लूज बॉलवरती एक चौकार मिळेल. तो जास्त करून चांगल्या गोलंदाजी करण्यासाठी माहिर आहे. एकाच लूज बॉल मिळेल त्याच्यावरती चांगला कडा प्रहार करून चौकार मिळवला जातो. आता हा चेंडू व्हाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी थोडीशी दिशा चेंज करताना चुकी होते गोलंदाजाच्या माध्यमातून. अवंतर धावसंख्या षटकात खातं गोलते. अवंतर धावसंख्या, एक संघाची धावसंख्या 9. पुढील चेंडूवरती सिंगल. सामना चालू आहे. थोड्याच वेळात फ्लड लाईट्स ऑन होतील. दुधिया रोशनीमध्ये आपल्याला सामन्यांचा आनंद घेता येईल. यश मोरे मागच्या स्पर्धेतील मालिकावीर, एक दर्जेदार खेळाडू ह्या सेक्टर मधील. पहिला चेंडूवर त्याचा मात्र व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. चांगला थोडासा क्षेत्ररक्षण होत आहे. HBCच्या माध्यमातून चुकी झाली होती, मात्र तिकडे जी भिंत आहे ना श्रेयश नावाची, SBL मध्ये त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं त्याने त्या ठिकाणी. नो बॉल 1+1 यस. आणि हा 8 अनदर नो बॉल. व्हाईट बॉल लेग अंपायर कडून नो बॉल, स्ट्राईक एंडच्या अंपायर कडून व्हाईट बॉल. मात्र एकच धाव मिळेल. निर्णय एकच कुठला गणला जाईल. 1+1 वरती 2 आणि आता 1 असे एकीनं बॉल गणता 3 धावा खर्च केलेत. श्रेयश याच्या हातात चेंडू जातोय. मी मगाशी श्रेयशचा उल्लेख केला. SBLच्या मागच्या पर्वामध्ये काय क्षेत्ररक्षण केलं होतं आणि एकमेव क्षेत्ररक्षक आहे ज्याने क्षेत्ररक्षणाच्या बलावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता. तीच ती भिंत आता तिकडे उभी आहे. पुन्हा एकदा दोन्ही अंपायर कडून निर्णय येतोय. निखिल जोशी व्हाईट नो बॉल देतात आणि निखिल यादवच्या माध्यमातून व्हाईट.
अजून एक नो बॉल. व्हॉट्स गोइंग ऑन. घडतंय काय तर खराब चेंडूंचा मारा केला जातोय. थोडस मात्र खराब मारा बघण्यात. धावसंख्या 17 एकच चेंडू झाला. ऑफिशियल डिलिव्हरी वर हॅज बीन काउंटेड. आत्ता मात्र नो बॉल. ओव्हर स्टेपचा नो बॉल वाटतंय बघतोय, कारण कॉल खूप लवकर आला होता पंचांच्या माध्यमातून. आणि पंचच्या भूमिकेत असलेले निखिल यादव यांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. 1+1 या 2 धावा मिळतील. धावसंख्या 19. दिस टाइम आत्ता मात्र पॅडल स्वीप. काय सुरुवात झाली या संघाची. सुरुवात आता मात्र ह्या षटकात खास करून मला थोडस संघ भरारी घेताना दिसतोय शिवनेरी संघ. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचली आहे. फक्त 2 चेंडू गणले गेले आहेत ह्या षटकातील. 4 चेंडू शेष आहेत. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केले होते अमोल्याने. अजून एक व्हाईट बॉल ह्या षटकातील. अजून एक खराब मारा. 6वा अवांतर चेंडू टाकला गेला ह्याच्या माध्यमातून. यश मोरेच्या माध्यमातून फेकला गेलाय. धावसंख्या मात्र पुढे सरसावली आहे 26. म्हणजे या 3 चेंडू मध्ये 16 धावा खर्च केल्यात अजूनपर्यंत यश मोरेच्या माध्यमातून. थोडीशी निराशाजनक कामगिरी, निराशाजनक सुरुवात. मात्र त्याच्याकडे माइंड जबरदस्त आहे, कधीही कमबॅक करू शकतो आणि अनुभव देखील आहे. अजून एक नो बॉल. आत्ता पुन्हा एकदा ओव्हर स्टेपचा नो बॉल. थोडासा कंट्रोल हरवतोय, ओव्हर स्टेपिंग करतोय. 2 धावणे अजून पुढे स्कोर सरसावतोय. धावसंख्या 28. आणि हा चेंडू तर पायावरती आदळतोय. मी मगाशी म्हटलं ह्याच्यात क्षमता आहे, याच्याकडे टॅलेंट आहे, याच्याकडे क्लास आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण ह्याच्याकडे टेम्परमेंट आहे मॅचचं. आणि ते कमबॅक करेल तो, आणि तसंच कमबॅक करताना दिसतोय. लगातारचे 2 डॉट बॉल. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. यश मोरे टू मितेश. अरे हा वाईट बॉल. 8वा अवांतर चेंडू ह्या षटकातील. आणि हा शेवटच्या चेंडूवरती बळी मिळवण्यात यश मिळत आहे. पहिल्या विकेटचं पतंग होत आहे. शिवनेरी संघाला पहिला झटका बसतोय. मितेश बाद होतोय. धावसंख्या धावपळकावरती आहे 29 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. पहिली सफलता, पहिलं यश मिळालं मंदार स्मृती संघाला. यश मोरे याला मिळाली ही पहिली विकेट. मंदार स्मृती मिळालेलं पहिलं यश. मी जशी तारीफ करतो ना त्यांच्या माध्यमातून चुकी होतीये. नेहमी बघतो आम्ही हे. ह्याने देखील नो बॉलने सुरुवात केली. पंजाने सुरुवात होती या षटकाला. मागच्या सामन्यात आपण एक उलटफेर बघितला. गीतांजली संघाने के बॉयजला नमवलं. या सामन्यात तसं काही घडेल का, कारण थोडासा आउट ऑफ टच दिसतोय मंदार स्मृती संघ. गोलंदाजी करताना समजा. फलंदाजीत मात्र बघूया पुढच्या इनिंग मध्ये आपल्याला ते चित्र दिसेल. यश मोरे आणि यश भिसे आपल्याला ऍक्शन मध्ये दिसतील. सध्या गोलंदाजीची भूमिकेत असलेले यश भिसे SPL चा उत्कृष्ट गोलंदाज. आता मात्र चुकी होते. मगाशी म्हटलं दिस टीम इज लुकिंग आउट ऑफ द टच. का म्हणतोय मी, कारण यश मोरे कडून चुक्या होतात, यश भिसे कडून चुक्या होतात आणि श्रेयश कडून क्षेत्ररक्षणात चुकी होते, ज्याच्याकडून अपेक्षा ठेवली जात नाही. या सेक्टर मधून एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या माध्यमातून अशी चुकी होणं शक्य नाही असं माहिती असताना देखील चुकी होतीये. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी घडत राहणार. एक दिवस तुमचा खराब असणारच. अजून एक व्हाईट बॉल. 8 आउट ऑफ बॅट डिलिव्हरी. एका धावेने संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलाय 39.
आणि हा चेंडू स्वीप केला आहे, तिथं अमोल चांगला क्षेत्ररक्षक आहे, याच्या माध्यमातून कुठलीही चुकी होत नाही. मात्र एक धाव पूर्ण करण्यात दोन्ही फलंदाजांना पुरेसा वेळ मिळाला. एक धावेने संघ 40 वरती जाऊन पोहोचला. 40 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 3 डिलिव्हरीज टू गो इन दिस ओव्हर. पंचांच्या माहितीसाठी, फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माहितीसाठी, गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माहितीसाठी 3 चेंडू शेष शिल्लक बाकी आहे. यश मोरे आणि हा चेंडू नो बॉल. नो बॉल. ओव्हर स्टेप, ओव्हर स्टेप, ओव्हर स्टेप. नो बॉलचा इशारा, निर्वाणा आदेश पंचांच्या माध्यमातून. एक धाव अजून जोडली जाईल, ऍड केली जाईल. धावसंख्या 41. यश भिसे ऑन द बॉलिंग मार्क टू विजय. आणि हा चेंडू नो बॉल. दिस टाइम लाईनच्या मागे टाकलेला चेंडू आणि पंचाने नो बॉल घोषित केला. विजय झावरे यांचा लाऊड कॉल आला, नो बॉल. 1+1 अशा 2 धावा स्कोर झालाय 43. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असलेल्या यश मोरे, गोलंदाजी भूमिकेत यश भिसे, फलंदाज भावेश. हा चेंडू चांगला डिलिव्हर केलाय, परंतु थोडासा बाहेर जातोय. पंचाने तो व्हाईट घोषित केला. अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भर झाली. नेक्स्ट डिलिव्हरी भावेशसाठी यश घेऊन येतोय. राईट अराउंड विकेट. आणि हा चेंडू जोरकस बॅट फिरवली होती यार, थोडं सांभाळून. यष्टिरक्षक बॅट खूप जोरात फिरवली होती. व्हाईट बॉल, एट अनदर व्हाईट बॉल. आणि हा चेंडू टोलवला. अमोलच्या मगरमिठीमध्ये चेंडू विसावतोय. फक्त एक धाव मिळेल तिथे. चेंडू झालेत या षटकातील. 4 बॉल झालेत, 2 बॉल बाकी. स्कोर झालाय 46. तिसरं षटक प्रगतीपथावर. आणि नो बॉल. आणि हा चौकार. मंदा स्मृती संघाकडून अशा चुका अपेक्षित नाहीयेत. क्षेत्ररक्षकाकडून चुक्या होत आहेत, ह्या 5 मिळतील. 1+4 5 धावांचा दुजोरा. नो बॉल प्लस पंच. हाऊ मेनी रन्स? या धावा किती? वन प्लस 4 5 धावा म्हणजे 51 धावा धावपळ करते लागतात शिवनेरी संघाच्या. 50 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड शिवनेरी संघ. तिसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडू शेष शिल्लक बाकी, म्हणजे ह्या इनिंग मध्ये अजून 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक सुस्थितीत आहे शिवनेरी संघ असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण अजूनही 8 चेंडू शिल्लक असताना धावसंख्या धावपळ करते 51. आणि हा चेंडू लेग स्पिन डावख्या त्याच्या फलंदाजासाठी आतमध्ये येणारा चेंडू. पुरेपूर ब्लॉक केलं होतं, त्यांना बांधून ठेवलं होतं, कुठल्याही प्रकारचा हात खोलण्याचा चान्स दिला नाही तिथं. 1 धाव मिळाली. धावसंख्या 52. आणि हा चेंडू शेवटच्या चेंडूवरती बळी मिळतोय. या षटकात 13 चेंडू फेकले, म्हणजे 7 अवांतर चेंडू फेकले गेले या गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर 52. 52. स्टील 1 ओव्हर टू गो इन दिस इनिंग. आणि ह्यानंतरची आगामी लढत असेल, मी दोन्ही संघांना कॉल देतोय. ग्रुप सी मधील 8वी मॅच असेल ह्या आजच्या दिवसातील. स्पार्टन्स 11 कर्णधार किशोर पवार, त्याच्या अगेन्स्ट असेल सीवूड्स के सुपरस्टार कर्णधार संजय कदम सर. बली आपल्याला दिसतील थोड्याच वेळात आणि त्यांना दोघांसाठी कॉल असेल. सज्ज राहायचा आहे. नाणेफेकीचा कॉल आपण बिटवीन द इनिंग्स करून घेणार आहोत. शेवटचं षटक घेऊन आला राजेश. आणि हा पहिल्या चेंडूवरती बळी, पहिल्या चेंडूवरती यश. राजेशाची चांगली सुरुवात बघायला मिळते. मंदा स्मृती संघ साठी ही जमेची बाजू म्हणता येईल, कारण 3 षटकात 52 धावा, पहिल्याच चेंडूवरती बळी, म्हणजे ह्या शेवटच्या षटकात किती धावा देईल याच्यावरती टार्गेट सेट होईल. निश्चितच त्यांच्याकडे फलंदाजी दांडगी आहे,
पण धावसंख्येचं प्रेशर निश्चितच असतं. कुठलाही फलंदाज कितीही मोठा असला तरी टार्गेट चेस करताना एका मोठ्या टार्गेटचं प्रेशर निश्चितच असतं. बघू या षटकात किती धावा देतो त्याच्यावरती टार्गेट डिसाईड होईल. नवीन आलेला फलंदाज बघायला मिळतो आपल्याला खेळपट्टीवरती, ओमकार. हा देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. आणि हा चेंडू, वॉट डिलिव्हरी राजेश यार, ब्रिलियंटली बॉल पूर्ण बांधून ठेवलं होतं फलंदाजाला. कुठल्याही प्रकारचा हात खेळण्यासाठी चान्स नव्हता. तेवढा स्पीडवरती नियंत्रण, तेवढाच टप्प्यावरती नियंत्रण होतं. फलस्वरूप काय झालं, फक्त एक धाव. दोन चेंडूत अजूनपर्यंत एक बळी आणि एक धाव, म्हणजे एक धाव खर्च करून एक बळी मिळवलाय राजेशाने. संघाची धावसंख्या 53. स्ट्राईकला आहे योगेश कोटिया. अजून एक दर्जेदार चेंडू, 3 चेंडूत फक्त एक धाव खर्च केली आहे. अजून एक चांगला चेंडू आहे. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग दिस इज, अप्रतिम. पुरेपूर आपल्या संघाला कमबॅक मॅच मध्ये घेऊन येताना दिसतोय. जिथं 3 षटकात 52 धावा होत्या, त्यानंतरचे हे षटक अप्रतिम षटक. अजूनपर्यंत 4 चेंडूत फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त आता एक दिल्यानंतर 53 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 चेंडू शेष शिल्लक बाकी. आणि हा चेंडू कडक फटका. थोडासा आता मात्र नियंत्रण हरवलं, वेगावरती स्वार होता पण फलंदाज तेवढा चालाक चनाक्ष आहे. शेवटच्या क्षणी आक्रमक पवित्रा घेतला, पुढे येऊन सरसावून टोलावलेला हा ऑफ साईडलेला गॅप भेदलेला हा चौकार्याची निशी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 57. आणि हा नो बॉल. अजूनपर्यंत चांगलं षटक टाकलाय पण ते शेवटच्या क्षणी चुका करतोय राजेश. शेवटचा चेंडू डिलिव्हर करत असतानाही 1+1 2 धावा मिळतात. 2 धावांचा दुजोरा झाला. 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 59. शिवनेरी टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. आणि हा नो बॉल वरती विकेट, म्हणजे बॉल काउंट. म्हणजे या चेंडूवरती 3 निर्णय काउंट झालेत, गणले जातील. विकेट काउंट, धाव काउंट, बॉल काउंट अशी 3 इनिंगची सांगता होते. पहिल्या इनिंगची सांगता झाली आहे. मी दोन्ही संघांना कॉल देईन नेक्स्ट मॅच साठी. 8वी मॅच आजच्या दिवसातली स्पार्टन्स 11 वर्सेस सीवूड्स सुपरस्टार. बल्ली सर आणि स्पार्टन्स 11 संघाचा कर्णधार. हॅलो चेक. चला टॉस साठी विनंती असेल. धन्यवाद अमर सर. चला स्पार्टन्स 11 आणि सीवूड्स सुपरस्टार्स चौथ्या गटातील मित्रांनो आपण जरूर फ्रेश मॅच पाहतोय. यानंतरचा फॉर्मॅट विनर चे सर्व सामने खेळवले जातील. दोन्ही टीम इथे मात्र पाहायला मिळतात. कॅप्टन अगदी थाटा माटामध्ये हात हस्तोंदोलन करून इथे मात्र उपस्थित झालेत आणि मान्यवर जरूर उपस्थित होतील. निखिल साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि टॉस इथे मात्र पाहतोय आपण एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल हा मात्र टॉस जरूर केला जातोय. एका बाजूला आपण पाहतोय सीवूड्स सुपरस्टार्स आणि त्यांच्या विरोधात स्पार्टन्स. कोण कॉल करेल? स्पार्टन संघाचा कॉल असेल. इथे मात्र कॉल केला जाईल. हेड इज कॉल आणि इथे हेड आलाय. अभिनंदन. पहिल्यांदा स्पार्टन संघ आपण या दुसऱ्या पर्वामध्ये प्रथमताच मॅच खेळणार आहोत. पहिलीच मॅच आणि ते मात्र टॉस जिंकलाय. फर्स्ट क्वेश्चन डिसिजन काय असेल? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग का निवडली या प्रश्नाचं उत्तर देखील आपण द्या. कारण आपण पाहतोय मागच्या काही सामन्यांमध्ये टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण वारंवार स्वीकारलं जातं परंतु एक आगला वेगळा निर्णय आपल्या माध्यमातून घेतला जातोय. त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? नाही, आमच्याकडे बॅटिंग लाईनअप आहे. मुद्दा कसा आहे की बॅटिंग थोडी करून आम्हाला समोरच्या टीमला थोडं प्रेशर वगैरे देता येईल. नंतर मग आम्ही बॉलिंगला त्यांना थोडंसं मागे ढकलू शकतो. सो आमच्याकडे बॉलिंग लाईनअप पण आहे. तसं रन झाले तर मग आम्ही मॅचमध्ये इन होऊन जाऊ. आणि दादांचा संघ एक्सपिरियन्स संघ दिसतोय. सो मला असं वाटतं की आम्ही बॅटिंगच करावी. आणि बल्लीदादा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे सेक्टरमध्ये. त्यांच्या क्रिकेटबद्दल सर्वांनाच माहीत आहे. सो ठीक आहे. बाकी तर सर्वांना माहीत आहे. नक्कीच सर्व काही एका प्रश्नामध्ये बोलून जर उत्तर दिलं गेलंय परंतु एक शेवटचा प्रश्न असेल. एकत्रितरित्या या शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार हुमणे
यांच्या स्मरणार्थ आपण जरूर ही स्पर्धा पाहतोय. SBCL म्हणजे सीवूड्स बॉक्स चॅम्पियन लीग. गतवर्षीपेक्षा यावर्षी काय वेगळं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय? खूपच चेंजेस आणि खूपच चांगल्या पद्धतीने हे टुर्नामेंट WXYZ आणि KF बॉईज यांनी ऑर्गनाईज केले आहेत. तर खूपच त्यांचं अभिनंदनसुद्धा आणि विशाल विचारे दादा यांचं पण अभिनंदन आणि त्यांना पुढे पण शुभेच्छा. खूपच चांगलं टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली आहे. मागच्या वर्षी पेक्षा हे खूपच उंचावलं आहे त्यांनी आणि त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. नक्कीच आपल्या शुभेच्छांना देखील 4 छान लावूया. जाऊया बल्ली दादाकडे. दादा, टॉस जिंकला असता तर फर्स्ट डिसिजन काय असता? आम्ही फिल्डिंगच करणार होतो. थँक्स टू किशोर, त्याने आम्हाला फिल्डिंगचा चान्स करायला निवेदन केलं त्याबद्दल. म्हणजे जे पाहिजे ते आपल्याला भेटलं आहे, मनासारखं भेटल्यानंतर आता मात्र परफॉर्मन्स चांगलाच होईल यातील मात्र शंका नसेल. त्यांनी सांगितलं की आपला तगडा संघ आहे, परंतु आता तगडा संघ त्यांनी फलंदाजी स्वीकारले. आपण काही मागचे सामने पाहिले तर अगदी 50च्या आतमध्ये जरूर थांबवण्यात यश मात्र प्राप्त झालं होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. आणि मागचे 2 सामने अगदी 50च्या वरती 70-72 असे आपण पाहिले. चेस देखील झाल्या आणि तिथे मात्र आता या एकत्रितरित्या शेवटचा सामना खेळत असताना या हंगामातील आपण आपला अनुभव काय सांगणार? आम्ही त्यांना कमीत कमी रन्समध्ये थांबवायचा प्रयत्न करू आणि आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही आहे. जाऊया पुन्हा एकदा दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. आपण पाहतोय SBCL सीवूड्स बॉक्स चॅम्पियन लीग पर्व क्रमांक 2. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमचे बंधुतुल्य अमर सर पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जॉईन होतील. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू विजय. पुढची लढत निश्चितच चांगली लढत बघायला मिळेल आपल्याला. पण आता चालू सामन्याकडे आपण मी लक्ष वेधतोय. शिवनेरी वॉरियर्स संघाने तर टार्गेट चांगलं समोर ठेवलं. 61 धावांचं टार्गेट आहे, पण ते 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे फलंदाज दिसतात आपल्याला खेळपट्टीवरती. या सेक्टरमधील 2 नामांकित प्लेयर ज्यांच्या मनगडात ताकद आहे, त्यांच्याकडे क्लास आहे, सगळ्यात महत्त्वाचं टेम्परमेंट आहे. मॅच टेम्परमेंट त्यांच्याकडे जबरदस्त आहे. यश मोरे ऑन स्ट्राईक, SBCL नॉन स्ट्राईकला ही जोडी सज्ज झाला 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी. आणि गोलंदाजी सुरुवात करतोय शिवनेरी संघाकडून ओमकार. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि पहिला चेंडू अवंतर चेंडूने सुरुवात करतोय आणि अवंतर धावसंख्येने 61 धावाच्या पाठलागाला देखील सुरुवात होतीये. अजून एक नो बॉल म्हणजे 1+1 अशा 2 धावा मिळतील. सरावाचा अभाव दिसतोय विजय इथं. लगातारचे 2 खराब चेंडूने सुरुवात झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 3. यश मोरे यश भिसे बद्दल जर बोलायचं झालं त्याचे स्टाईल आणा, परफेक्ट स्टाईल आणि परफेक्ट फलंदाज आहे. आणि एक चांगला प्रयत्न धावत करण्याचा जोर कसा अपील होत आहे, पण अपील फेटाळून लावलाय. यश मोरेची विकेट हवी होती त्यांना. प्रयत्न चांगला होता, परंतु विकेटवरती उपस्थित क्रीच मध्ये योग्य वेळी पोहोचला यश मोरे. आणि हा डॉट बॉल आणि हा चेंडू टॅप केला. चेंडू जातोय चौकार. प्रयत्न चांगला होता, थोडेसे एफर्ट कमी पडले. उडीचा टायमिंग, जम्पचा टायमिंग चुकला गेला तिथं विजय. नजरहटी दुर्घटना घटी. प्रयत्न चांगला होता, परंतु शेवटच्या क्षणाला सावरणं गरजेचं होतं. निश्चित विजय. थोडीशी चुकी महागात ठरेल. चांगला क्षेत्ररक्षक आहे तिथं मुळे. याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकदम मात्र काय रोखू शकला नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वरती. 3 बॉल 8. आणि हा फटका, व्हॉट अ ब्रिलियंट हिट. जस्ट टाइम दॅट बॉल फॉर अँड टाइम दॅट अँड टाइम टू परफेक्शन. आणि हा चौकार मिळवला. 2 क्षेत्ररक्षकामध्ये गॅप भेदून काढला. अजून एक दर्जेदार फटका. क्लास, या फटक्यामध्ये यश मोरेचा क्लास दिसून येतो. त्याच्याकडे असलेले टॅलेंट, त्याच्याकडे असलेली क्षमता, त्याच्याकडे असलेले कौशल्य प्रस्थापित करत असताना फलंदाज यश मोरे. बॅक टू बॅक 2 चौकार. आणि हा थोडासा मात्र तिकडं क्षेत्ररक्षक धडपडला,
भावेश क्षेत्ररक्षक आहे तिथं, त्याच्या माध्यमातून प्रयत्न चांगला होता, मात्र थोडंसं इनबॅलन्स पोझिशनमध्ये आला. प्रयत्न केला मात्र चौकार मात्र काही अडू शकला नाही तो. एक चौकार अजून बॅक टू बॅक नाही तर चौकारांची हॅट्रिक खेळून काढली यश मोरे याने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20. 61 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. ज्यासाठी ही जोडी प्रसिद्ध आहे तशाच प्रकारची सुरुवात केली आहे, ज्यांचा नावाचा दबदबा आहे, दरारा आहे आणि तशाच प्रकारचा खेळ साकारताना दिसतात. यश विजय दोघांच्या नावामध्ये यश आहे आणि आपल्या संघाला पहिलं या स्पर्धेतील यश प्राप्त करण्यासाठी या दोन फलंदाजांची झुंज जरूर पाहायला मिळते. ज्या वेळेला टार्गेट मोठं असतं ना त्यावेळेला सुरुवात दमदार आणि ही दमदार सुरुवात जरूर या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय घडलंय पाहूया, जल्लोष आणि इथे मात्र कॉटन बॉल. यस आनंद का नसेल का व्यक्त नाही करणार, त्यांना माहिती यश भिसे या दोघांपैकी एकाची जरी विकेट मिळाली ना तरी आपण कमबॅक करू शकतो. थोडंसं समोरच्या संघाला आपण बॅकफुटवर पाठवू शकतो. यश बीसीची विकेट घेण्यात भावेशला यश मिळालं आहे, शिवनेरी संघाला यश मिळालं आहे आणि एका दर्जेदार फलंदाजाला पॅव्हलियन मध्ये पाठवलं. आता नवीन फलंदाजाला आहे अंकेश, हा देखील एक दर्जेदार फलंदाज. मंदार स्मृती संघ म्हटला ना तर दादा संघ आहे या सेक्टरमधील, त्यांची दहशत आहे, त्यांची ताकद आहे आणि त्या ताकदीवरती खेळताना दिसत आहेत. मात्र आता मागच्या चेंडूवरती घडलंय काय तर विकेट मिळवलंय आणि हा चेंडू टॅप केला आहे. थोडासा तो उत्साह वाढला शिवनेरी संघामध्ये. आता मात्र जोर कसा अपील होत आहे आणि अपील फेटाळून लावला आहे पंचांनी. सुटकेचा श्वास सोडला असेल विजय तिथं अंकेशने. निश्चितच टाईट कॉल होता असं वाटतंय, कारण तेवढा आत्मविश्वास दिसत होता अपील मध्ये, पण पंच तेवढंच खंबीर तटस्थ आणि त्याने शेख नाबादचा इशारा दिला. पहा पारितोषिक येतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार ठोकले यापुढे तर संकेत मोरे यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. दोन्ही फलंदाजांसाठी संधी असेल, संधीचा लाभ घ्या. मित्रांनी आपल्या मित्रांसाठी ठेवलेलं आहे प्रोत्साहन. संकेत मोरे यांच्या माध्यमातून पहिला चौकार आलाय. चौकारांच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. अमरदादा, मागच्याच आठवड्यामध्ये जी राजीव गांधी स्टेडियमला RTO प्रीमियर लीग होती ना तिथे पारितोषिक असं होतं, जर खेळाडूंनी पारितोषिक पटकावलं, 3 विकेट घेतल्या किंवा 3 षटकार ठोकले सलग, तर मात्र त्यांना 2000 आणि कॉमेंट्री बॉक्सला 1000 रुपये होते. इथं पण होईल ते थोड्याच वेळात. तसेच भरत जाधव साहेब यांचं इथं आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो आयोजक विशाल विचारे यांच्या वतीने की त्यांनी कृपया समालोचन कक्षात आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भरत जाधव साहेब या, आपण व्यासपीठाची शोभा वाढवा. खऱ्या अर्थाने आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल दादा आपली वाट पाहत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर येऊन आसनस्थ व्हा. आपलं देखील या SBCLच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वा, काय इथे मात्र गॅप शोधलाय, अगदी रिकाम्या जागा भरा. ती खासियत आहे यश मोरेची. त्याच्याकडे क्लास टेम्परमेंट आहे आणि तो कित्येक वेळा ते सिद्ध केलंय त्याने. मागची जी स्पर्धा झाली ना भरत जाधव सरांचे सुपुत्र श्री आदित्य जाधव यांच्या माध्यमातून आयोजिलेली ती स्पर्धा होती SPL साईराज प्रतिष्ठान लीग. त्या स्पर्धेमध्ये ह्या यश मोरेने मालिकावीरचं पारितोषिक पटकावलं होतं आणि का पटकावलं होतं ज्याचं उदाहरण प्रदर्शित करत असताना हा तोच फलंदाज ह्या मैदानावरती तसाच खेळ साकारताना दिसतोय. विजय, हे जे खेळाडू आहेत, यश मोरे झाले, यश बीसे झाले, उच्च दर्जा आहे यांचा सेक्टरमध्ये खेळाचा. नक्कीच यश मोरे हा फक्त सिऊट साठी फक्त नाही आहे, हा पूर्ण नवी मुंबईमध्ये आपल्या नावाचा दबदबा आणि आपला खेळ प्रदर्शित करत असणारा खेळाडू आहे. त्याचमुळे सर्वांचं आकर्षण या सामन्यामध्ये काय असेल तर यश मोरेची विकेट.
आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉल. चला सर्व मान्यवरांना विनंती आहे की एकदा माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण जरूर व्यासपीठावर या. गणेश गल्लीचा राजा या सत्यवान आंबरे साहेब आपल्याला विनंती असेल, तसेच दिलीपजी चव्हाण सर आणि हेमजी पांडे सर आपल्याला विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण कृपया मंचावरती यायचं आहे आणि ह्या मंचाची शोभा वाढवायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम. येणार प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार आणि सन्मान होणार इथं विजय, कारण ही मराठी परंपरा आहे, हिंदू संस्कृती आहे आणि ती जोपासताना दिसत आहे तिथं. आणि घडलं काय इथं, यश मोरेची विकेट गेली आहे. विजय, दिस इज टर्निंग पॉइंट ऑफ दिस मॅच. बिग आणि बिग विकेट पाहायला मिळते. ज्याच्यावर अपेक्षा होत्या त्याने मात्र आता निराश केलंय की काय, कारण आपण पाहतोय काहीसा वेळ आपला या मान्यवरांच्या स्वागतासाठी जरूर गेला. तिथे मात्र मैदानामध्ये थोडंसं लक्ष केंद्रित करणं नक्कीच गरजेचं होतं. त्याच कालावधीमध्ये जरूर विकेट गेले आणि टार्गेट आपण पाहिला तर इथून चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 26. आता मात्र सामन्यामधला हा नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय. गंमत आणि जम्मत काय असेल, या SBCL चॅम्पियन लीगचा हा मोठा दमदार सामना पाहायला मिळतोय. तसेच विनंती असेल ठाकूर काका आपण देखील या व्यासपीठावर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि इथे काय घडलंय, आत्मविश्वास आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा वाढला असेल, कारण मोठे फलंदाज बाद झाल्यानंतर आता मधल्या फलीमध्ये येऊन ठेपलेली ही जबाबदारी कोण स्वीकारेल आणि दमदार आयोजनातील हा दमदार पहिला विजय या सामन्यातील आपल्या नावावर करण्यासाठी दोन संघातील महायुद्ध ओमकार आणि अंकेश. परंतु काय घडतंय, काय गोलंदाजी केली, ही गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. निश्चित विजय बघू शकता आपण, सर्व प्रेक्षक वर्ग जागा झालाय, कारण काय माहिती का मॅच तेवढी मोठी आहे. समोर एक मोठा संघ थोडा अडचणीत आहे, धडपडत आहे आणि त्याचा आनंद मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. हे नेहमीच बघायला मिळतं, कारण एक चांगला सामना आपल्या भेटीस आलाय. व्हॉट अ ब्रिलियंट मॅच आणि दिस इज ब्रिलियंटली प्लेड. आणि हा चौकार येतोय, महत्वपूर्ण चौकार. या चौकारानिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41. अजूनही 20 धावांची गरज असेल विजयासाठी. 6 चेंडू आणि 20 धावा. विजय, चुकीला माफी नाही. दगडी चालचा हा जरूर आपल्याला. तर याच दरम्यान आपण पाहतोय शिवाजी बागडे साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावर झालंय. त्यांचं देखील आपण पाहतोय विशाल दादा पुरस्कृत SBCL चॅम्पियन लीग या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. 6 चेंडू आणि 20 धावा. अगदी सहज आणि सोपा सामना होईल असं आपल्याला वाटलं होतं, परंतु तिथे यश मोरेच्या बाद होण्यानंतर आता मात्र थोडेसे भीतीचं वातावरण डगआउट मध्ये जरूर पाहायला मिळतंय. 6 चेंडू 20 धावा आणि या 6 चेंडूंचा मारा करण्यासाठी फलंदाज अंकेश सज्ज झाले आणि गोलंदाज आपण पाहतोय सचिन. कोण कोणावर भारी, एकापेक्षा एक बारी सरस अशी स्पर्धा पाहायला मिळते. 6 चेंडू आणि इथे 9+4. थोडस दडपण कमी करणारी ही नशिबाची साथ मिळणारी हा पंजा पाहायला मिळतोय. निश्चित विजय. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. काय सामना होतोय यार. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही, म्हणूनच म्हटलं जातं सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता, तर हा क्रिकेटचा. क्षणाक्षणाला आकड्यांचा खेळ या धावफलकावर बदलला जातो. आता मात्र प्रश्नांची उत्तरे कोणाकडे सापडतील, त्या प्रश्नांची उत्तरे पहिल्या चेंडूमध्ये 9+4 ने फलंदाजांनी दिली. जे अंतर 20 होतं त्याला 5 ने कमी केलं, 6ला 15 आणि हा आलाय मस्ट नीडेड चौकार. काय मॅच होते यार, जिथं 6ला नाही 7ला 24ची गरज होती. चौकाराला शेवटच्या चेंडूवरती तिसऱ्या षटकात येईल, त्याच्यानंतर पुढच्या षटकात काय सुरुवात झाली आहे. चौकार डोलवलाय, मंदार स्फूर्ती संघ कमबॅक करताना दिसतोय. आणि का नाही, अंकेशच्या मनगडात ताकद आहे, अंकेशकडे तो दर्जा आहे, त्याच्याकडे क्लास आहे आणि तो क्लास त्याने SPLच्या फायनल मध्ये दाखवला होता. आपले दोन्ही स्टार कास्ट फलंदाज तंबूच्या आशिराला गेले होते आणि ह्याच अंकेशने तो सामना काढला होता. आपला टायलंड गेला होता,
पण आमचा टीम वर्क चालू आहे. मी माझ्या संघासाठी खेळणार, मी माझ्या संघासाठी लढणार, मी माझ्या संघासाठी खेळ करणार आणि आपल्या संघाला पुढे नेणार. आणि तसाच खेळ त्याने त्या स्पर्धेत दाखवला होता, त्या फायनल मध्ये दाखवला होता आणि तसाच खेळ आता या सामन्यात खेळताना दिसतोय. अंकेशसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. अप्रतिम खेळ, काय सामना होतोय. चला निर्णय द्यायचा आहे, थोडं स्पोर्टिंगला घ्यायचं आहे. तिन्ही पंचांनी सल्लामसलत करायचा आहे. पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये, कारण पंचांच्या भूमिकेत असलेले तिन्ही पंच न्यूट्रल आहेत. चला थंडीच्या दिवसात सामन्यातली गरमागरमी पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवा आणि पंचांना विनंती असेल आपलं डिसिजन आपण लवकरात लवकर द्या. सूर्य देखील अस्ताला चाललाय, हळूहळू प्रेक्षकांची मांदी आली पाहायला मिळते. आणि नक्कीच त्याच गरमागरमीमध्ये टफ मॅच, एकापेक्षा एक भारी, कोण कोणावर प्रभावी आणि पुढच्या फेरीमध्ये एक सामना जिंकून कोण दाखल होईल आणि कोणाला लुझरचा सामना अति महत्वाचा खेळायला चान्स मिळेल याकडे देखील लक्ष केंद्रित करूया. निश्चित विजय, चांगला उल्लेख केला. सूर्य जरी अस्तावर चालला असेल, वातावरणात शीतलतेचा गंध पसरला असेल, पण इथं घडतंय काय, इथं मात्र गरमागरमी चालू आहे. कारण क्रिकेटने माहोल बदलवलाय, क्रिकेटने गरमी आणली आहे आणि सर्व क्रिकेट रसिकामध्ये एक उष्मा ऊर्जा निर्माण झाली आहे. हे आहे क्रिकेटचं वेळ, हे आहे क्रिकेट खेळाने दिलेले आपल्याला सर्व. क्रिकेट आणि क्रिकेटवरती असेल आम्हा प्रेम आणि त्याच्या जोरावरती ह्या स्पर्धेला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि एवढी गर्दी बघायला मिळते. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथून हारायची भीती जास्त वाटते. यश मोरेचा विकेट गेला आणि नक्की पराभव आपल्या वाटेला येईल अशी अपेक्षा, मनस्थिती आणि चेहऱ्यावरचे हावभाव इथून त्यांच्या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या डगआउट मधून दिसून येत होते. परंतु शेवटच्या चेंडूवर आला तो चौकार, त्यांनी पूर्ण हातावरची रेषा बदलली आणि आता मात्र त्यानंतर समीकरणामध्ये काय घडलं, नवा ट्विस्ट. तर पहा, सूचना आहे आपल्या सिवूड्स विभागातील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत तिथे मात्र प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये त्यांना विनंती आहे की आपण जे कोणी आहेत ना सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाचं नाव घेत नाही आहे. विशालदादांच्या आपण जरूर विशालदादांचं असं म्हणणं आहे की आपण व्यासपीठावर या, आपल्याला निमंत्रित केलं जाते. जे कोणी ज्येष्ठ नागरिक आपल्या सिवूड परिसरातील आहेत त्यांना विनंती आहे आपण कृपया करून व्यासपीठावर या, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला तर ऑफिशियल पंच आपण कुठे आहात? चला ऑफिशियल पंच आपण जरासा थोडासा सल्ला मसला करा प्लीज. प्लीज इकडे या बघा प्लीज. आपले पंच, या मॅचचे पंच, या मॅचचे पंच ऑफिशियल पंचांसोबत आपण सल्ला मसलत करा. यश दादा प्लीज आपल्यातली चर्चा थांबवा. आपल्या ऑफिशियल पंच आहेत ते निर्णय इथे कळवतील. चैतन्य गेले का तिथं? बरोबर आहे, बॉल टाकल्यावर
चला, जो काही डिसिजन असेल आपले ऑफिशियल पंच मध्यस्थी घेतील. चला, जे या सामन्याचे पंच आहेत ना तिन्ही, त्यांनी आपल्या 2 ऑफिशियल पंचांसोबत सल्लामसलत करा आणि जो पंच डिसिजन देतील त्याचा आपण स्वीकार करावा ही नम्रतेची विनंती असेल दोन्ही संघ. चला, दोन्ही संघाला विनंती आहे की आपण पंचांच्या निर्णयाचा स्वीकार करा. चला, आपल्या या सीवूड्स विभागातील जेवढे काही ज्येष्ठ नागरिक इथे मात्र उपस्थित आहे, विशाल दादांचा निमंत्रण आपल्याला या स्पर्धेसाठी जरूर मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये शिवराज प्रतिष्ठान पुरस्कृत कैलासवासी मंदार हुमणे स्मरणार्थ SBCL म्हणजेच सीवूड्स चॅम्पियन लीगचं पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय. अगदी थाटामाटामध्ये दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि पाहता पाहता शेवटच्या गटातील ही फ्रेश मॅचची शेवटची लढत काही क्षणातच आपल्या समोर मात्र येत असताना पाहायला मिळेल. दमदार आयोजन तसेच विशाल दादांच्या अगदी खांद्याला खांदा लावून त्यांच्या सौभाग्यवती अन्वी मॅडम देखील आहेत. आणि या स्पर्धेची धुरा त्यांनी देखील सांभाळली गेली. अमरदादा, एकत्रित फ्लड लाईट्स देखील चालू झाल्या आहेत आणि या गरमागरमीच्या सामन्यातील जरूर काय आनंद लुटत असताना प्रेक्षक मायबाप देखील पाहायला मिळतात. त्या प्रेक्षकांचं आपण देखील स्वागत करूया. निश्चित विजय. चला, निर्णय घेतलाय का काही? डेड बॉल म्हणजे आता गणिती समीकरण पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आपण. हा डेड बॉल दिलाय पंचांच्या माध्यमातून, म्हणजे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. आता 5 बॉल 6 बॉल 15 6 बॉल 15. शांत, सॉरी, दिलगिरी व्यक्त करतोय. 6 बॉल 15 डेड बॉल दिलाय. 6 ला 15 गोलंदाजच्या बॉलवर गोलंदाज सचिन. असं वाटतंय जणू फायनलचा सामना चालू आहे. यस, आणि ह्या स्पर्धेचं तेच वैशिष्ट्य आहे. प्रत्येक सामना रंगताना दिसतो आणि प्रत्येक सामन्याची मजा घेताना दिसतो. कारण काय, ह्याचं कारण काय माहिती का विजय? ह्या प्रभागात बॉक्स क्रिकेटवर प्रेम करणारे अमाप क्रीडा रसिक आहेत. आणि आता घडलंय काय मैदानात? नो बॉल डिलिव्हर केला गेलाय. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. मागच्या चेंडूवरती जो निर्णय घेतला दोन्ही संघांचं मी तेवढंच कौतुक करेन. स्पर्धा आपली आहे, आयोजन आपलं आहे आणि आपल्यासाठी भरवलेली स्पर्धा आणि स्पोर्टिंगली घेतला तो निर्णय, त्याबद्दल दोन्ही संघांचं मी आभार व्यक्त करतो. खास करून मंदास्मृती संघाचा आभार व्यक्त करतोय. पहा, आयोजन कमिटीचे जे मेंबर्स असतील ना त्यांना विनंती आपण थोडा सीमारेषेलगत तैनात व्हा, जेणेकरून कोणताही घालबोट आपल्या या स्पर्धेला लागणार नाही आणि कोणताही चुकीचा निर्णय इथे घेतला जाणार नाही. त्यासाठी आपण तैनात व्हा प्लीज. निश्चित. आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये डिलिव्हर केला यार. 6-13 ची गरज होती, आता मात्र या चेंडूवरती सिंगल आला. आता तर गणिती समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं. ते 5 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल. सूर्य जरी अस्तावर गेला असेल, वातावरणात शीतलतेचा गंध पसरला असेल, पण इथं मात्र आता शीतलता नाहीये, तर गरमागरमी चालू आहे. मोसम बदललाय, उष्मा पैदा केलाय, क्रिकेटने वातावरणात गरमी आणली आहे. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ मॅच. अरे हा नो बॉल, पुन्हा एकदा चुकी होते विजय. ह्या चुक्या शेवटी गणल्या जातील, कधी आत्ता नाही. ही मॅच पराभूत झालो तर दुसरी संधी आहे, पण जेव्हा कॅल्क्युलेशन क्वार्टर फायनलचं जाईल ना तेव्हा या चुक्या मनात येतील आणि निश्चितच ज्या खेळाडूच्या माध्यमातून चुका होतात ना त्याला झोप येणार नाही. कारण ही देवळीत दर्जेदार स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला या स्पर्धेत आपल्याला नामांकन करायचं आणि प्रत्येकाला ह्या ट्रॉफीवरती नाव कोरण्याची इच्छा असेल. म्हणूनच म्हटलं ना, जिंकण्याची तयारी तिथूनच करायची जिथून हारण्याची भीती वाटते. एकदम बरोबर. मोरेचा विकेट गेला त्यानंतर थोडीशी भीती जणू काही या फलंदाजी करणाऱ्या संघाच्या डगआउट मध्ये, परंतु त्यानंतर काटा बदलला गेला आणि पुन्हा एकदा नशिबाची साथ कोणाला लाभेल याचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. निश्चित स्ट्राईकला तो अंकेश. 5 चेंडू 11 धावा. जरा थोडं स्पीडअप करायचं आहे शिवनेरी संघ. स्पीडअप करायचं आहे, खूप वेळ होतोय. 5:50 मिनिटं झालेत. चला पुढील चेंडू.
आणि हा चेंडू अंकेशने टोलवला. चेंडू जातोय दमदाट करत सीमारेषे पलीकडे. अंकेश याच्या माध्यमातून लढा जारी आहे. काय संघर्ष करतो हा फलंदाज. अप्रतिम खेळी खेळतो आपल्या संघासाठी. व्हॉट अ ब्रिलियंट टप्पे. समीकरण 4 चेंडू 7 धावा. विजय काय लढत होते यार. विजय काय खेळी खेळतो हा फलंदाज. पारितोषिक आलंय 3 सलग चौकारांसाठी. संकेत मोरे यांच्याकडून 500 रुपये, त्यातला एक आलाय. 7ची गरज, 2 ठोकले. त्या इथे मात्र होतंय काय माहितीये काय विजय, जेव्हा जेव्हा कॉमेंटेटर बोलतो ना आपण पारितोषिक किंवा त्याची बढाई करतो ना, कॉमेंटेट कर्स होतं आणि तो फलंदाज किंवा तो गोलंदाज चुकी करतो. नेहमी होतं ते. क्रिकेटमध्ये आपण बघितलं ज्याची वाहवा केली ना तो लगेच चुकी करतो. नाही, नक्कीच हे क्रिकेटचं सूत्र आहे. कारण पैसे कोणाला नकोय. एक बोलायची गोष्ट, आपण पैशाला किंमत देत नाहीये, ती पाठीवरची छाप असते. परंतु आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि या स्पर्धेतील हे बक्षीस आपल्याला मिळवायचं आहे. यासाठी जिद्द आणि चिकाटी आणि पुन्हा एकदा नवा ट्विस्ट. आता गेले विकेट, आता आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. निश्चित 3 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. अंकेश सारखा फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज आला श्रेयश. त्याच्याकडे टेम्परमेंट आहे का, तो सिद्ध करेल का आपल्याला ह्या सिच्युएशन मध्ये दिसून येईल. आणि हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला अप्रतिम मारा. व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट डिलिव्हरी. आता चेंडू काय राहिले 2 ला 7 म्हणजे 2 चौकारांची गरज आहे. 7 धावा 2 चेंडू. व्हॉट अ मॅच. ब्रिलियंट मॅच. प्रमाणे रंग बदलवणारा हा खेळ. कधी बाजी फलंदाजांची, कधी आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाची. अजून बेल्स पडलेली नाहीये. काय काय पाहायला मिळतंय. सर्व संपन्न ही स्पर्धा आणि अखेर धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद. आता फक्त 1 चेंडू आणि 6 धावा. जर गोलंदाज कुठली चुकी करत नाही ना तर निश्चितच मोठा उलटफेर बघायला मिळेल. शिवनेरी संघ मोठ्या संघाला पराभूत करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. 1 चेंडू आणि 6 धावा. लगातारचा दुसरा उलटफेर होईल या स्पर्धेतील. मागच्या सामन्यात गीतांजली संघाने केप बॉयजला नमवलं. आता शिवनेरी संघ या मोठ्या संघाला नमवताना दिसतोय. 1 चेंडू आणि 6 धावा. लास्ट बॉल. आणि हा चौकार मात्र शिवनेरी संघ विजय प्रस्थापित करतोय. आमचं हार्दिक अभिनंदन. आणि मंदार स्मृती संघाला पुढच्या सामन्यांसाठी शुभेच्छा आमच्याकडून. आणि या सामन्याचा सामनावीर आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. या सोहळ्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार काढायचा आहे. अमरदादा चला हँडशेक करा. एक आगरी वाक्य आठवला. प्रेक्षकांनो ऐका. आया आया हातातोंडाशी आलेला घास